परभणीतील डॉक्टर्स, वकील, सर्व व्यापारी आणि मतदार बंधू भगिनींनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, आजचा दिवस भारतरत्न परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा दिवस आहे। त्यामुळे प्रामुख्यानं सर्वप्रथम मी परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारास वंदन करून त्यांच्या जयंती निमित्तानं आपल्या सर्वांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो। मला एक गोष्ट आठवते आहे की ज्या वेळेस परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेच्या कमिटीचं अध्यक्ष केलं आणि एवढ्या मोठ्या लोकशाही देशाला बाबासाहेब आता घटना देण्याची जबाबदारी तुमच्यावर आली आहे। अनेक प्रांत, अनेक भाषा, अनेक जाती, अनेक धर्म, अशा सर्व गोष्टी असताना तुम्हाला या देशाला घटना द्यायची आहे। पत्रकारांनी विचारलं, बाबासाहेब तुमच्यावर फार मोठा दबाव तर नाही? तर त्या पत्रकाराला परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं की ज्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेची राज्याची संकल्पना या देशाला दिली असेल, तीच संकल्पना घेऊन मी या देशाची घटना या ठिकाणी लिहिणार आहे। त्याच्यामुळे कसलाही दबाव ना अडचण माझ्या समोर आहे, कारण रयतेचं राज्य युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी उभं केलं। ते रयतेचं राज्य उभं करत असताना त्या राज्याला कधी छत्रपतीचं नाव नव्हतं, कधी शिवाजी नाव नव्हतं, कधी भोसले नाव नव्हतं, कधी मराठ्यांचं नाव नव्हतं। हिंदवी स्वराज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला हे रयतेचं राज्य म्हणलं जायचं। आज रयता म्हणजे काय हे आता आपल्याला अनेक जणांना प्रश्न पडला असेल। त्या काळात जनतेला रयते म्हणायचे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला रयतेचं राज्य म्हणलं जातं। आणि हे रयतेचं राज्य उभं करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती धर्मातल्या लोकांना एकत्र घेऊन हे राज्य उभं केलं। आजही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला तर त्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की गडावर महाराज सुरक्षित पोहोचावेत म्हणून पावनखिंडीमध्ये बाजी प्रभू देशपांडेने आपले स्वतःचं बलिदान दिलं। हे स्वराज्य आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, त्यांच्या हयात नाही, पण महाराज गेल्यानंतर सुद्धा हटकर समाजाचा नेमाजी शिंदेनी ब्रह्मपुत्रेच्या पुलीकडे जाऊन आपलं स्वराज्य बुरहानपूरपर्यंत न्यायचं काम केलं। ते सुद्धा एक स्वराज्याचे सेनापती होते, छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती। जीवा महाले असतील, मधारी मेहतर असतील, या असंख्य मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं लोकभिमुख रयतेचं स्वराज्य टिकवण्यासाठी आपल्या सबंध जीवनाची आहुती त्या स्वराज्यामध्ये दिली। एकीकडे तो आदर्श आपल्या समोर आहे, तो आदर्श डोळ्यासमोर एकीकडे समोर ठेवून परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली। म्हणूनच आज भारतरत्न परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हा देश नाही जग साजरा करतोय। कारण त्या स्वराज्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी घटना लिहिली। त्या घटनेमुळं या देशातल्या प्रत्येक नागरिकाला, मग तो कुठच्याही धर्माचा असो, कुठच्याही जातीचा असो, ताठ मानानं जगता येतं, ताठ मानानं पाहिजे ते बोलता येतं, ताठ मानानं पाहिजे ते लिहिता येतं, ताठ मानानं पाहिजे ते घालता येतं, आणि घरात सुद्धा आपल्याला पाहिजे ते खाता येतं। हे स्वातंत्र्य ज्या घटनेने दिलं
त्याच दिवशी आपला हा मेळावा होतोय म्हणजे जानकर साहेब ही परभणी आहे. आणि ही परभणी म्हणजे साधं काम नाही. माझा आणि परभणीचा लहानपणापासूनचा संबंध आहे. मी अनेक वर्ष इथं राहिलेलो आहे. याचं कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आमचे भाऊजी पोलीस इन्स्पेक्टर मुंडे साहेब इथं असायचे, विष्णुपंत मुंडे. अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. DYSP म्हणून रिटायर झाले, ते वारले, त्यात आपल्यात नाही आहे. पण ही उगाच मन तयार झाली नाही. जगात जर्मनी आणि भारतात परभणी, आणि तुमचा विकास मात्र केविळवाणी एवढी वाईट अवस्था आहे. एकीकडे ही लोकसभेची निवडणूक आहे आणि ही लोकसभेची निवडणूक असताना हा देश कुणाच्या हातात द्यायचा हा निर्णय या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला करायचा. आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रमुख दोन पक्ष या ठिकाणी निवडणूक लढत आहेत. एकीकडे एनडीए, मोजून 10-11 पक्ष असतील सोबत. दुसरीकडे इंडिया, 33च्या पुढे आणखीन काही आकडे गेले असतील, 33 तर माझ्या माहिती नाही. म्हणजे एकीकडे ही लोकसभेची निवडणूक चालू असताना, इंडियन पार्लमेंट लीग चालू असताना, दुसरीकडे रोज 7:30 वाजता संध्याकाळी IPL म्हणजे इंडियन प्रीमियर लीग सुद्धा चालू होतो. या लोकसभेच्या आणि इंडियन प्रीमियर लीगच्या दोन्ही राजकारणाचा खेळ आहे आणि तिथं मैदानावरचा खेळ आहे. खेळामध्ये दोन्ही संघाला प्रमाण खेळाडू दिली जातात. आता मोदी साहेब तर 11च घेऊन खेळतात, पण मोदी साहेबांना हरवायला समोरून 33 दिले तरी कमी पडतायत. याचा अर्थ या देशात पुन्हा देशाचं प्रधानमंत्री कोण होणार याचा विचार आहे. असा एकंदरीत खेळ जर देशात असेल, मोदींच्या नेतृत्वासमोर इंडीकडे एक साधा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार त्यांना जर ठरवता येत नसेल तर याचा अर्थ असा आहे की निवडणुकीच्या सुरुवातीलाच हे इंडीचे घटक पक्ष सर्व ठिकाणी हरले आणि देशाच्या जनतेने ठरवलंय आएगा तो मोदी. जर देशाच्या जनतेने ठरवलंय, परभणीमध्ये कधी इतर महाराष्ट्रातल्या कुठल्या मतदारसंघात कदाचित वेगवेगळा विचार केला असेल, पण देशाच्या जनतेने मात्र या देशाचा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री हे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबच झाले पाहिजेत हे ठरवलेलं आहे. आता परभणीकरांनी ठरवायचं आहे की मोदी साहेबांच्या शेजारी जाऊन आणि मोदी साहेबांचा हात धरून आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये विकास कामासाठी कोण त्यांचा हात धरून या ठिकाणी बोलून कामं आणू शकतं, तर त्याचं नाव फक्त आदरणीय माधवरावजी जानकर साहेब आहे, दुसरं नाही. मला खरं कधी लक्षात येत नाही परभणीचं राजकारण म्हणजे याच्यावरती जगातल्या सर्व राजकीय तज्ञांनी एकत्र येऊन एक संघटना करून, एक ऑर्गनायझेशन करून, एक रिसर्च टीम करून राजकीय समीक्षा केली पाहिजे असं परभणीचं राजकारण. म्हणजे मी स्वतः फार चिकित्सक आहे, पण मला सुद्धा आणखीन परभणीचं राजकारण कळालं नाही. पण एक निश्चित आहे की काही जरी झालं तर परभणीत देशमुख आहेत, विटेकर आहेत, विरोधात वरपुडकर आहेत, सोबत बोर्डीकर आहेत, जामकरांचंही
आणखीन ठरलं नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता ह्या सगळ्या करांच्या मध्ये आणखीन एक जानकर आलेले, त्याच्यात आपण समजून घ्या की ह्यांच्यात आणि त्यांच्यात वेगळा काय फरक करू नका, एवढीच हात जोडून कळकळीची विनंती माझी परभणीकरांना. पहिल्यांदा बघतोय की देशाच्या निवडणुकीत देशाचे मुद्दे, देशाचा केलेला विकास, देश जेवढा प्रगती पथावर गेला त्याची चर्चा या महाराष्ट्राच्या आणि मराठवाड्यातल्या कुठल्याही लोकसभेच्या निवडणुकीत होत नाही. इथं मात्र चर्चा होते काही दिवसापासून चालू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर. इथं मात्र चर्चा आहे की हे बाहेरून आले. आणि ह्या परभणीमध्ये तर मागच्या 2 निवडणुका बघितल्या, एकाच मुद्द्यावर चालली, खान चाहिए कि बान चाहिए. अरे भाई, जिसको विकास की जान हो वो अभी हमको जानकर चाहिए. पिढ्याना पिढ्या या परभणी जिल्ह्यातल्या मातीतल्या प्रत्येक माणसाने अनेक नेते घडवले. ते नेते आमदार झाले, मंत्री झाले, खासदार झाले, देशाच्या राज्याच्या सार्वभौम सभागृहामध्ये गेले. पण देशाच्या राज्याच्या सार्वभौम सभागृहात परभणीच्या मातीतल्या माणसाने त्याचा आशीर्वाद घेऊन ते गेले, ते मोठे झाले. पण त्यांच्या नेतृत्व तुम्ही घडवलं, त्या नेतृत्वातून परभणी जिल्ह्याची माती मोठी झाली नाही, या मातीतला माणूस मोठा झाला नाही. हा परभणी जिल्हा मात्र विकासापासून कायम दुर्लक्षित राहिला. कारण शेवटी निवडणूक कशावर, खान किंवा पान, नाहीतर आता जे चालू आहे ते. पण मला एक सांगा, मी काही प्रश्न तुम्हाला विचारतो. एकीकडे 70 वर्ष ज्या काँग्रेसने एक हाती या देशाचं राजकारण केलं, ते 70 वर्षाचा इतिहास सुद्धा अनेक जणांना इथं माहित असेल. त्या काळात झालेला विकासही माहित असेल. त्या काळात जगाच्या पाठीवरती आपल्या देशाची प्रतिष्ठा काय होती हेही आपल्याला माहित असेल. पण दुसरीकडे सांगायला अभिमान वाटतो की आदरणीय मोदी साहेबांना या देशाच्या जनतेने फक्त 10 वर्ष दिले. त्या 10 वर्षामध्ये 70 वर्षात एवढी देशाची प्रतिष्ठा जगात नव्हती, एवढी प्रतिष्ठा मोठी मोदी साहेबांनी आपल्या देशाची जगात केली. आता ही प्रतिष्ठा ज्याची वाढली आहे ते फक्त एकट्या मोदींची वाढली आहे का देशातल्या प्रत्येक नागरिकाची वाढली आहे? कुणाची वाढली आहे? जर प्रत्येक नागरिकाची वाढली असेल तर तो नागरिक ज्यांनी संविधान दिलं, आज बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या मनावर हात ठेवून आपल्या प्रत्येक दैवताला स्मरून सांगा की तो नागरिक म्हणजे या देशातला प्रत्येक जातीचा आला, धर्माचा आला, मग तो मराठा आला, ओबीसी आला, सगळे आले. मग ही प्रतिष्ठा तर प्रत्येकाची वाढवली आहे. कारण देशाची प्रतिष्ठा वाढवली म्हणजे देशाच्या प्रत्येक नागरिकाची प्रतिष्ठा वाढवली. की या गोष्टीला या निवडणुकीमध्ये तुम्हाला महत्व द्यायचं नाही. ज्या योजना कधीच या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 10 वर्षात असं काम करून दाखवलं की ज्या योजना कधीच गरिबीच्या माणसापर्यंत येत नव्हत्या, आज त्या प्रत्येक योजना गरिबाच्या डायरेक्ट अकाउंटवर येत आहेत. याचा सार्थ अभिमान आपल्याला असायला पाहिजे. आज एकीकडे सांगितलं जातं, विरोधक टीका करतात की मोदी साहेबांचं हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात. माझ्याकडे राज्याचा कृषी मंत्री म्हणून काही दिवसापूर्वी जबाबदारी आलेली, आजही राज्याचा कृषी मंत्री आहे. पण कधी मागच्या 70 वर्षात ज्या काँग्रेसने ज्यांनी राज्यवटी केल्या त्यांना असं वाटलं नाही की भलेही 6000 रुपये का होईना पण या देशातल्या प्रत्येक खातेदार शेतकऱ्याच्या खात्याच्या अकाउंटवर 4 महिन्याला 2000 प्रमाणे गेले पाहिजेत. हे मोदींना कळालं. ते आज शेतकरी म्हणतात 2000 तर येतात
कुणाचे विचारलं तर ते म्हणतात मोदीचे येतात. आता ते देताना या महाराष्ट्रातला 1 कोटी शेतकऱ्यांना हा नमो शेतकरी सन्मान योजनेतून पैसा जातो. तेवढाच राज्य सरकार मी कृषी मंत्री झाल्यानंतर आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या, आदरणीय देवेंद्र भाऊच्या, आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली राज्याने सुद्धा 6,000 रुपयाचा हप्ता स्वतः खांद्यावर घेतला. आता 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याला मिळत आहेत. मला सांगा आता हे 12,000 1 कोटी रुपयामध्ये एक प्रश्न विचारतो, 1 कोटी जनतेला मिळतात. त्या 1 कोटी शेतकऱ्यांना जे पैसे मिळतात 12,000 रुपये वर्षाला, तो कुठल्या एकट्या जातीचा आहे? एक जात म्हणून, शेतकऱ्याची जात म्हणून बघून तिथं निधी दिला जातोय. आणि ती शेतकरी 18 पगड जाती धर्माची आहेत. मग जर हे पैसे देताना सरकार चालवणाऱ्यांनी विचार केला नाही की तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, पण तो गरीब शेतकरी, त्याला ही मदत झाली पाहिजे. अडचणीच्या काळात 1000 रुपये सुद्धा फार अल्पभूधारक शेतकऱ्याला त्याची किंमत फार मोठी असते. हे जर मोदी साहेबांना तिथं बसून कळालं तर हे शेतकऱ्यांचं आणि सर्व शेतकऱ्यांच्या जाती धर्माचं भलं केलं का नाही? उज्ज्वला योजनेत आमच्या काही महिला इथं बसल्यात. मला आपण सांगा की उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये लाकडावरून चुलीवर जाळून आम्हाला स्वयंपाक करायचा आणि त्या धुराने अनेक आजार व्हायचे. आज ती उज्ज्वला योजना प्रत्येक घरामध्ये देण्याचं काम या ठिकाणी मोदी साहेबांनी केलं. त्याच्यात ते घर कुठल्या जातीचं, पातीचं, धर्माचं याचा विचार नाही केला. पण मात्र आज शर्मेने मान खाली घाला वाटायला लागली. माझ्यासारख्या एका वंचित मधल्या रत्नाकरराव भाऊजी, वंचित मध्ये किंचित येत आम्ही, जानकर साहेब, वंचित में किंचित है हम. पण एवढ्या जातीपातीचं राजकारण माझ्या जीवनामध्ये माझं एक नीतिमूल्य ठरलेलं, याच्या अगोदर अनेक भाषणात बोललो आहे की ज्या दिवशी धनंजय मुंडे म्हणून जात पात काढून मत मागायची वेळ येईल त्या दिवशी घरी बसून चटणी भाकर खाईल, पण अंगाला कधी जात पात धर्म शिवू देणार नाही. आपल्या समोर तर जानकर साहेब आहेत. मी आभार मानतो परभणी जिल्ह्याच्या जनतेचं, महायुतीचं, की त्यांनी सांगितलं मला कुठंच घर नाही. आणि हे खरं आहे. तुम्हाला माहित नसल, कोविडच्या लॉकडाऊनच्या काळात 3 महिने कुठे राहावं हा प्रश्न जानकर साहेबांना पडला, कारण घरच नाही. ते आमच्या बीड जिल्ह्यामध्ये गेवराईत आमच्या प्रभाकर महाराज वाघमोळेच्या घरात आपण 3 महिने होता जानकर साहेब. असे हे जानकर साहेब आहे. गोठ्यावर शेतात, मला माहिती आहे, मी महाराजाच्या गोठ्यावर गेलेलो आहे, हे त्यांनाही माहिती आहे. पण एक महायुतीचे आभार मानतो आणि 4 जूनला मी विशेष आभार येऊन इथं मानणार आहे आपल्या सगळ्यांचे, की तुमच्यामुळं कमीत कमी आणि महायुतीच्या नेत्यामुळं परभणीतून जानकर साहेबांना उमेदवारी दिली, घर तरी झालं. घर तरी झालं. आणि मी आपल्याला सांगतो, अरे परभणी सारखा वैभवशाली जिल्हा या मराठवाड्यात नाही. पाण्याला परभणीत कमी नाही. रेल्वे स्टेशन परभणीत जेवढ्या जिल्ह्यात आहेत तेवढे मराठवाड्यात कुठल्या जिल्ह्यात नाही. परभणीमध्ये जेवढे बॅरेजेस आहेत, परभणीमध्ये जेवढी पाण्याची उपलब्धता आहे, परभणीमध्ये या परभणी जिल्ह्यातल्या सामान्य शेतकऱ्याची कष्ट करायची जेवढी ताकद आहे, असं वैभवशाली सगळ्या गोष्टी दुसऱ्या जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळत नाहीत. आमचा जिल्हा तर ऊसतोड मजुराचा, आम्हाला तर मनगट्टीनं घाम काढूनच सगळं कमावं लागतं. तेवढं वैभव, तेवढं नशीब आमचं नाही आहे बीड जिल्ह्याचं. तेवढी पाण्याच्या बाबतीमध्ये तुमची उपलब्धता आहे की गोदावरीचा सर्वाधिक पाठ जर कुठून वाहत असेल तर तो परभणी जिल्ह्यातून वाहतो आहे. आणि बॅरेजेस झाल्यामुळे दादांचे आभार मानले पाहिजेत की अशा दुष्काळात सुद्धा वरून बघितलं तर ती गोदावरी आमची हिरवीगार पाण्याने भरलेली दिसतीये.
हे वैभव आहे तुमचा, पण या वैभवाचा विकासामध्ये कधी बदल झाला नाही. या वैभवाचा विकासामध्ये का बदल होऊ शकला नाही? कारण कधी या परभणी लोकसभेची निवड ज्यांना बुद्धी बी आहे आणि जे जिवंत आहेत मग त्यांच्यात जीवही आहे. माझं तसं म्हणणं नाही. अनेक जणाला बुद्धी आणि जीव असून बुद्धिजीवी म्हणतात असं नाही. ज्यांच्या बुद्धीत जीव आहे असे बुद्धिजीवी इथं आलेले आहेत. नाही तर जीव शरीरात असतो. हृदयाचे ठोके चलतात म्हणजे मेंदूही चलतो, पण मेंदूत जीव असावा लागतो. आणि या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं अतिशय वेगळ्या स्तराला जाऊन वेगळ्या पद्धतीनं राजकारण करून स्वतःच्या पैशावर, भ्रष्टाचारावर आणि कशाचे इथं अनेक व्यापारी बसले. मला कळालं की अगोदरच काय व्यापाऱ्यांना अडकून ठेवले इथल्या माजी खासदारांना. 5-5, 10-10 लाख 10 तारखेपर्यंत दे, पुन्हा देतो. का आता अडकून ठेवायचे? मत दिलेत का नाही बघायचं, पुन्हा द्यायचे का नाही ठरवायचं. आता हे शेजारी आहे आणि शेजाऱ्याला शेजारी कसा असतो हा शेजारीच अतिशय चांगल्या प्रमाणे शेजाऱ्याचं सांगू शकतो. पण मला एक सांगा की एवढ्यावरच या परभणी जिल्ह्याचा वैभव आपल्याला इथं थांबवायचा? जानकर साहेबांची जी ताकद आहे राष्ट्रीय समाज पक्ष म्हणून, त्यांची जी किंमत मोदी साहेबांच्या समोर आहे आणि त्यांच्या त्या किमतीतनं ह्या माणसाला काहीच कुठं घेऊन जायचं नाही. हायच काय नाही, कुणासाठी करणार आहे? असा निस्वार्थी राजकारणातला माणूस जर तुमची सेवा विकासाच्या माध्यमातून करणार असेल आणि देशाच्या प्रधानमंत्र्यासोबत जर त्याची उठ बस असेल तर तुम्हाला वाटत नाही की या परभणी जिल्ह्याच्या हे एवढं मोठं रेल्वेचे स्टेशनचं जाळं असताना परभणीचे मोठे मोठे उद्योग परभणी जिल्ह्यात यावेत, तेही केंद्र सरकारच्या यावेत, ज्याच्यामुळे आमच्या परभणी जिल्ह्यातला कुठलाही व्यक्ती, कुठलाही माझा तरुण भाऊ भगिनी आपल्या पोटाची खळबी भरायला पिंपरी चिंचवड, चाकण, शेंद्र्याच्या एमआयडीसीला जाऊन ते उद्योग इथं मिळाला पाहिजेत. पण त्या उद्योगाचा विषय केला जाणार नाही. इथं समोरून मात्र नसत्या उद्योगातून जे काय कमवलंय ते आता निवडणुकीत घालायचं आणि पुन्हा जिंकायचं, पुन्हा नसते उद्योग करायचे. हे जर चालू ठेवायचं असेल तर आम्ही येऊन आज बोललो, ह्यांनी ज्यांच्या बुद्धीत जीव आहे अशा बुद्धिजीवांसमोर मी बोलून जर फरक पडला तर देव पावला. नाहीतर संत सांगून गेलेत आपल्याला, जे जे ठावे इतरांना सांगावे, शहाणा करून सोडावे सकळ जन, माझं काम आहे शहाणा करून सोडायचं, तुम्ही ठरवा. अरे ज्याला विकासाची जाण आहे, ज्याने शब्द दिलाय, ज्याने आपलं सर्वस्व येणारं आयुष्य ज्या जानकर साहेबांनी परभणी जिल्ह्याच्या मायबाप जनतेसाठी द्यायचं ठरवलंय, शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांची सेवा करणार आहेत. आणि या ठिकाणी परभणी जिल्ह्याचं पूर्णपणानं रूप बदलणार आहेत. हा शब्द आज मी या ठिकाणी आपल्या समोर करतो. इथं चार्टर्ड अकाउंटंट साहेब बोलले, त्यांनी भाषणाची सुरुवात ज्यावेळेस केली त्यावेळेस मला असं वाटलं क्षणभर की त्यांच्यावर श्रद्धे अटलजींचा प्रभाव आहे. कारण ती जी कविता बोलली आपल्यापैकी किती जणांना माहिती, ती कविता श्रद्धे अटलजींनी लिहिलेली आहे. ती कविता आपण बोललो. त्या कवितेतून बाकी एकच, पूर्ण कवितेचा सार सांगत नाही, पण एकच सांगतो की शेवटच्या ओळी ज्या आहेत की सगळ्यांनी सोबत चलावं आणि सगळ्यांनी सोबत चलून जानकरांचा विजय करावा, ही हात जोडून आपल्याला कळकळीची विनंती आहे. अरे आज लातूर जेवढं मोठं झालं त्याच्यापेक्षा एक काळात परभणी मोठं होतं. एक काळ नांदेड जेवढं मोठं नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त मोठं परभणी होतं. जालना जेवढं मोठं नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त परभणी मोठं होतं. बीड तर सोडाच, बीड फक्त आमचं नावाला मोठं आहे.
पण व्यापार पेठ सगळ्या गोष्टीत आर्थिक दृष्ट्या सर्वच क्षेत्रात संभाजीनगर नंतर सर्वात मोठं महानगर म्हणून जर या मराठवाड्यात मधल्या काळात कुठलं यायला पाहिजे होतं तर ते परभणी व्हायला पाहिजे होतं. पण दुर्दैवानं ह्या भ्रष्ट लोकप्रतिनिधी जे मधल्या काळात झाले ना त्यांच्यामुळं सगळी वाट या परभणीची झाली. प्रतापदादांनी सांगितलं त्यांच्या काळात महानगरपालिका चालवत असताना अरे पहिली एक मोठी योजना सुद्धा या परभणीला 2007 ला कुणी द्यायची वेळ आली तर ती अजितदादा पवारांनी प्रताप दादांसाठी या ठिकाणी दिली गेली होती. हे विसरून जमणार. पण त्याच्यानंतर काय झालं. आमच्या दीदी म्हणल्या की कधी कधी परभणी वाटतं की रस्त्यात आहे का परभणी खड्ड्यात आहे. अरे ह्याला जबाबदार लोकप्रतिनिधी आहेच. करू नका ही कळकळीची विनंती आपल्याला करतोय. आजपर्यंत 2दा आमदार 2दा खासदार 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या परभणीचं अरे आत्ता नीट रस्ता झालाय. नाही तर परळ येऊन परभणीला यायचं म्हणलं गाडीनं कन्याकुमारीला जायची इच्छा होईल पण परळ येऊन परभणीला 60 किलोमीटर यायची इच्छा होत नव्हती. आता हा विकास जो झाला जे रस्ते या ठिकाणी झालेत मग परळ येऊन गंगाखेडचा असेल आमच्या दोघांची काकाची माझी ती वाटणी आहे. ते म्हणले परळ येऊन बीडला नाहीचा का गंगाखेड म्हणले माझा आग्रह गंगाखेडला. म्हणले ठीक आहे नाहीतरी मला परळ येऊन गंगाखेडा अर्धा करावाच लागणार आहे. पूर्ण करा. पहिल्यांदा ते केला पुन्हा परळी बीडी चालू केला. आता मला सांगा हे रस्ते जे झाले जेवढे नॅशनल हायवे झालेत या परभणी जिल्ह्यामध्ये ज्या नॅशनल हायवे मुळे आजूबाजूच्या ज्याच्या ज्याच्या जमिनी आहेत 10 वर्षापूर्वी त्याच्या जमिनीची जी किंमत होती त्याच्यापेक्षा किती पटीने वाढली मायबापाच्या इमानदारीने सांगा बरं. हा 50 पट वाढली ना. 50 पट म्हणजे मला सांगता येत नाही. म्हणजे 5 लाख रुपये एकराची जर जमीन 10 वर्षापूर्वी असेल आणि आता हा नॅशनल हायवे झाल्यानंतर ती जमीन कितीची झाली 50 लाख रुपये एकराची. म्हणजे विकास झालाय का नाही झाला. आता मला सांगा जिथून रस्ता गेलाय आणि ज्याच्या ज्याच्या किमती पैशाने वाढल्या जमिनीची वाढली तुमची पत वाढली आहे प्रतिष्ठा वाढली आहे. आता ही पत प्रतिष्ठा रस्ता करताना हे ठराविक जातीचे तिथूनच घ्या ह्यांचाच फायदा झाला पाहिजे असा रस्ता झाला का. तिथं जात पात बघितली जिथं तुमची पत वाढली प्रतिष्ठा वाढली तुमच्या जमिनीच्या किमती वाढल्यात तिथं कधी सरकार म्हणून केंद्रातल्या असो की राज्यातल्या असो जात पात धर्म बघितला नाही. अरे आज गरज आहे. मी आपल्याला सांगतो की या मराठवाड्यामध्ये 2 जिल्हे जे अभूतपूर्व विकास करू शकतात येणाऱ्या काळामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पुण्यासारख्या नवी मुंबई सारख्या एवढ्या मोठ्या महानगरासोबत विकासाची तड धरू शकतात. त्याच्यात एक परभणी आहे जानकर साहेब तुमचं आणि आमचं बीड आहे. हे तुम्ही करू शकता. आणि हे का होणार आहे कारण तेवढी जवळीक सुद्धा वरती लागते. हे उगच होत नाही. आता ह्यांची जवळी पुन्हा आत्ताचे जे माजी खासदार आहेत त्यांचे कायम माजी राहणार आहेत ना त्यांची जवळी कुणासोबत आहे कुणासोबत आहे. आणि तुम्ही ज्यांचं नाव घेतलं आता ते सांगितल्यानंतर पु ल देशपांडेची नमकी सोशल मीडियावर फार चाललंय.
म्हणजे त्या काळात पुलंनी ज्यावेळेस कवी सांगितले होते म्हणले सहजासहजी मनुष्य हा कुठले प्राणी पाळतो, श्वान म्हणजे आता नको उगच कुत्र म्हणायला कुणाला, पोपट, पण म्हणले एका व्यक्तीने एकदा माकड पाळायचं ठरवलं. काही दिवसानंतर लक्षात आलं की नेमकं माकडाने ह्याला पाळलंय का ह्यानी त्याला पाळलंय, ज्याचं तुम्ही नाव घेतलं. म्हणून त्यांनी नादच सोडून दिला पुन्हा. म्हणून आज आपल्याला सांगतोय ही निवडणूक जात पात धर्म याच्या पलीकडे आहे. आणि जात पात धर्माच्या पलीकडे ज्यावेळेस आपण निवडणूक नेतो आणि एक अभूतपूर्व विजय देतो, त्यावेळेस मोदी साहेब सुद्धा, केंद्र सरकार सुद्धा तुम्हाला या परभणीच्या जिल्हेकरांना विकासासाठी भरभरून देतील याची जबाबदारी जानकर साहेबांचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः घेतो. नेते मी सुद्धा घेतो, मी लय लांब नाही. माझ्या रानात आणि परभणी जिल्ह्यात फक्त नदीचा फरक आहे. माझे शेजारी राजेश दादा आहेत, त्याच्यामुळं स्वाभाविक आहे की इथं बसलेल्या सर्वांनी ताई साहेब त्या दोघांचं नातं त्याच्यात मी आहे. म्हणून 26 तारखेला शिट्टीच्या समोर शिट्टी मारून बटन दाबायचं आहे. आणि इमानदारीने सांगतो 4 जूनला बीडचा गुलाल घेऊन परभणीला विजयात शिट्टी वाजवायला मी स्वतः येईल, या शब्द तुम्हाला सगळ्यांना देतो. इथं इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आमच्या माननीय डॉक्टरांनी निवेदन दिलं, पण आता दिसत नाही, दिन गेले. पण त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी मी केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत त्या केंद्र सरकारला दिल्या जातील. आणि ज्या राज्य सरकारच्या अखत्यारीत आहेत आचारसंहिता संपल्यावर तुमच्या संघटनेसोबत बैठक लावून ते सर्व प्रश्न मार्गी लावायची जबाबदारी मी आहे. सीए साहेबांनी ज्या अडचणी सांगितल्या त्या अडचणी मला कधी म्हणजे आय एम नॉट गुड इन इकॉनॉमिक्स अँड मॅथमॅटिक्स. म्हणजे याचा अर्थ असा आहे की माझं आणि लक्ष्मी मातेचं कधी जमलं नाही, माझं आणि सरस्वती मातेचं जास्त जमलं. त्यामुळे तुम्ही काय बोललात हे मला जास्त कळालं. पण यावेळेस जर या परभणी जिल्ह्याची घडी ज्या पद्धतीनं मागच्या 20 वर्षात बिघडलेली आहे, तुम्ही जर आत्ता शिट्टीला बटन दाबून जानकर साहेबांना खासदार केलं, जर चुकून असं जर झालं तर पिढ्याना पिढ्या बर्बाद होतील. पण ज्या पद्धतीचं या निवडणुकीत जातीपातीचं राजकारण चाललंय, आपण त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी आहोत, ज्यांनी रयतेचं राज्य दिलं. रयतेचं राज्य निर्माण करताना 18 पगड जाती धर्मातल्या लोकांना घेऊन चालले. अख्खा गाव कुस गाव गाडा. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 18 पगड जाती धर्माला सोबत घेऊन चालतो, प्रत्येकाच्या सुखात दुःखात आपण जातो. पण मधल्या काळामध्ये ज्या आरक्षणाच्या मागे राहून वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं जातंय, त्या जानकर साहेबांची एक जी खासियत है वो जहां खड़े रहते वहां से लाइन शुरू होती है. अब कपूर साहब आपने शुरुआत की, अब मैं आपने शेर बोलने के बाद, मैं तो शेर बोलने वाला नहीं था, लेकिन मुझे एक बच्चन का डायलॉग याद आया, मैं जहां से खड़ा रहता हूं वहां से लाइन शुरू होती है. जानकर साहेबांचं तसं आहे, जिथं जातील खडे रहे वहां से लाइन शुरू. आज परभणीत आल्यानंतर जानकर साहेब उमेदवार आहेत आणि ते कुठल्या बाहेरचे असं मला कधी या क्षणाला तरी वाटलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सुद्धा ते वाटलं नाही, म्हणून परभणीकरांचे मनापासून आभार मानतो. आणि जो व्यक्ती
मागच्या 30 वर्षाच्या सबंध राजकीय आयुष्यात जीवनामध्ये कुठंच स्वतःचं घर करू शकला नाही तो व्यक्ती तुमच्या इथं येऊन अगोदर घर केलं, त्याचं घर सांभाळा. हा जोडून कळकळीची विनंती आहे. तर तुमचा विकास सांभाळल्याशिवाय राहणार नाहीत ते महादेव जानकर आहे. त्यांना सगळ्या गोष्टीची जाण आहे आणि अगोदर महादेव आहेत. आणि आमचं महादेवांचं आगळं वेगळं नातं आहे परळीचं. 12 ज्योतिर्लिंगापैकी आम्ही एक महादेवाची पुजारी आहेत, आम्ही सेवक आहे. म्हणून आपल्याला सांगतोय ही निवडणूक आता आपण घ्या, हातात घ्या. ज्याच्याकडं अति झालंय वाळू खाऊन त्याची माती करण्याची गरज या निवडणुकीमध्ये आली आहे. म्हणून हात जोडून कळकळीची विनंती करतो, या परभणी शहरातून सुद्धा सर्व जाती धर्मातल्या लोकांना माझी विनंती आहे, अभूतपूर्व मताधिक्य तुम्ही देऊ शकता. काही जणांना कुठल्या तरी चिन्हावर द्यायची अडचण असू शकत होती, शिट्टीवर द्यायला तर काय अडचण नाही. तू खान साहेब हा, म्हणून मला या ठिकाणी हात जोडून विनंती आहे की या सगळ्या जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन या देशाच्या विकासासाठी देश विकास होतोय. पुढच्या 5 वर्षात हा देश विश्वगुरु होईल, जगात नंबर 1 ला येईल. पण पुढच्या 5 वर्षाच्या विकासामध्ये आपला जिल्हा सुद्धा हा परभणी जिल्हा महाराष्ट्रात नंबर 1 मध्ये विकास व्हावा, याच्यासाठी आपण ही निवडणूक आपल्या खांद्यावर घ्या. जानकर साहेबाला खासदार म्हणून निवडून आणा, ही कळकळीची विनंती करतो. थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.